एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, लाडक्या बहिणींची अपेक्षा। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्रदीपक विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावरून जोरदार चर्चा सुरू आहे। महायुतीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचा पक्ष, शिवसेना आणि अजित पवार यांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे। त्यामुळे त्या तीन पक्षांमधीलच कोणीतरी एक मुख्यमंत्री होणार हे उघड आहे। मात्र सध्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आधीच्या वर्षाच्या काळात शिंदेंनी चांगले जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींचे म्हणणे आहे। आम्हाला पैसे भेटलेले आहेत, एकनाथ शिंदेनी दिलेले आम्हाला तेच पाहिजे निवडून। मुख्यमंत्री तुम्हाला कोण लागतो? एकनाथ शिंदेच पाहिजे मुख्यमंत्री। हां बोल। आम्हाला पण मुख्यमंत्री तोच पाहिजे, एकनाथ शिंदे। अडीच वर्ष त्यांनी काम केलं, आम्हाला अपेक्षा आहे की 5 वर्ष त्यांनीच असावं, माय मावल्यांचे पुण्य घ्यावं। नमस्कार। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की आतापर्यंत त्यांनी ज्या 3 योजना चालू केल्या, वयश्री योजना, लाडकी बहीण योजना आणि 100 रुपयाचे स्त्रियांना जे दिवाळीच्या वेळेस जे शिधा दिलेला आहे, त्या शिध्यामुळे आज बऱ्याच जणांची दिवाळी पार पडलेली आहे। त्यामुळे आता यापुढे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, वयश्री योजना सुरू केल्या, बसचे अर्धे तिकीट सुरू केले, 100 रुपयात त्यांनी सणासुदीच्या वेळेस आनंदाचा शिधा दिला। त्यामुळे भरपूर महिलांचे सणासुदीचे कार्यक्रम व्यवस्थित झाले। त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ साहेब हेच पाहिजे अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।